लहान मुलानं तर ही मिरची खाल्ली तर ती तुम्हाला एकदा खाल्ली तर परत परत असंच करून द्या म्हणते ती. इतकी आवडेल त्यांना ही मिरची. कुणाला आवडते कुणाला आवडत नाही ढोबळी मिरची. अशी जर ढोबळी मिरची केली कुणाला आवडणार नाही सांगा बरं तुम्ही मला. हां, ज्याला खाऊ वाटत नाही ती सुद्धा म्हणून मला पण खायची. ही ढोबळी काय जणाला आवडते काय जणाला आवडत नाही. ह्यात टाकूया ढोबळी मिरची. हिला हाताने जरा असं चोळून धुवून काढूया. ही आणली बाजारातनं त्यामुळं हिला स्वच्छ धुवावं लागेल म्हणून चांगलं धुवून काढते. जरा घासू घासू धुवून झाली. त्याला आज करायची आहे ढोबळी मिरची. त्यासाठी घेतले मी एवढं सामान. हे का, ही 10-12 पाकळ्या लसणाच्या, ही थोडं जिरी, ही थोडंसं धनं मी भाजून घेतले, तर थोडा शेंगाचा कूट आहे, ही थोडं खोबरं आहे, ही लाल मिरची आहे आणि थोडीशी कोथिंबीर. कमी साहित्यामध्ये होणारी ही ढोबळी मिरची अशी मी आज करणार आहे. आणि ही 1 वाटी बेसन सुद्धा आपल्याला त्यात लागणार आहे म्हणून ही 1 वाटीभर मी बेसन घेतले. आपण ही बारीक वाटून घ्या. ह्यात टाकते आता मी जिरी, धनं टाकते, बारीक करून घेते. ह्यात टाकते लसूण, अशी कोथिंबीर मिळून काढून घेते. हे बघा, ही ढोबळी मिरची मी बाजारातनं आणली, धुवून घेतली खळाखळा. तुम्ही सुद्धा बाजारातनं मिरची आणताना असं पातळ कातड्याचीच बघून आणा, जाड कातड्याची आणू नका, कारण जाड कातड्याची तळी जाणार नाही म्हणून पातळ कातड्याचीच मिरची लागते. हे बघा, मी करणार आहे ढोबळी मिरची. ढोबळी मिरची करून जर डब्याला दिली तर एखादा लहान मुलगा खातो, एखादा खात नाही मिरची. मग आता त्यानं खाण्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीने आज ढोबळी मिरची करणार आहे. यातलं बी काढून टाकूया. हे असं चिरून यातलं बी काढून घ्यायचं सगळं आपण. असं हे का, ह्यातलं बी निघते ते काढून घ्यायचं. ही ढोबळी काय जणाला आवडते काय जणाला आवडत नाही. काय जणाला भरपूर आवडते, काय जणाला काहीच आवडत नाही, खाऊच वाटत नाही. सगळ्याच मिरच्या असं चिरून आणि त्याचं बिया काढून घेते. हे बारीक केलेलं खोबरं, शेंगाचा कूट, हे जिरं आणि धनं एकात कांडलं, हे दोन्ही मिळून टाकते. हे थोडीशी तांबडी चटणी, हे थोडीशी हळद आणि लसूण आणि कोथिंबीर कांडलेली टाकूया. थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी कसुरी मेथी टाकूया. ढोबळी मिरची खायला छान लागण्यासाठी चाट मसाला थोडा टाकूया यात, खमंग लागण्यासाठी. सगळं हातानं एकत्र करूया, सगळं असं मिसळून घेऊ. पाणी ओतून असं एकजीव करून घेऊ याचा. ही 1 चमचाच पाणी ओतलं ह्यात, कारण हे आपल्याला लई पातळ करायचं नाही. हे असं घट्ट त्या मिरचीत भरायचं आहे. आता असं मिरचीत भरून घेऊया. सगळं केलेलं सारण मिरचीत भरते. असं मिरची गच्च तोंड हे जी मिटून घेते. हे बघा, अशा करून सगळ्या मिरच्या मी भरून घेते. सगळ्या मिरच्या मी भरून झाल्या. त्या ह्यात जेवढं बसतं, ही बारकीची मिरची घ्यायची, ह्यात जेवढं बसतंय तेवढंच भरायचं. मोठ्या नाही आणायच्या, बारक्याच अशा आणायच्या आणि अशा भरायच्या. हे बघा, सगळ्या माझ्या भरून झाल्या त्या मिरच्या, अशा भरायच्या. बेसन घेतलं इथं. तुम्ही म्हणसाल थोड्या तर ढोबळ्या मिरच्या आहेत त्या आणि त्यासाठी एवढं बेसन घेतलंय, तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला कळेल मी करणार आहे काय. यात टाकते थोडीशी हळद, यात टाकते थोडासा ओवा, यात टाकते थोडंसं मीठ, चिमटभर सोडा. हे सगळं
बेसन पीठ मळून घेऊया. हो का, हे बेसन असं मळून घ्या. लई घट्ट नाही लई पातळ नाही. हो का, असं मळायचं. हे बघा, ह्या कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं. हे तेल तापलंय. ही घेऊया भरलेली मिरची. हो का, हे बेसनात अशी बुडवायची. हो का, हे अशी पूर्ण बेसन लागलं. हे का, कुठं दिसते का तुम्हाला हिरवी मिरची? दिसते का? अशी टाकून घ्यायची असं. एकदा जर तुम्ही असली ढोबळी मिरची केली तर कायम वाटेल तुम्हाला अशी ढोबळी मिरची करून खावावी. असं बारीक गॅसवरच तळून घ्या, कारण मोठ्या गॅसवर काय वरचं करपून जायला आतलं भाजणार नाही. मिरची बारीक गॅसवरच असं तळलं तर आतली बी मिरची खमंग ह्या तेलामुळं उकडून निघेल आणि वरचं बेसन लावलेलं हे बी करपणार नाही. म्हणून बारीक गॅसवर तळून घ्या तुम्ही. कोणाला आवडते कोणाला आवडत नाही ढोबळी मिरची. अशी जर ढोबळी मिरची केली कोणाला आवडणार नाही सांगा बरं तुम्ही मला. हां, ज्याला खाऊ वाटत नाही ती सुद्धा म्हणून मला पण खायची. ही ढोबळी मिरची आम्ही आमच्या घरी सारखं करून खातो. पण मला वाटलं ही तुम्हाला बी सांगावं म्हणून मी केली ही ढोबळी मिरची. ही ढोबळी मिरची माझी मावशी करायची. माझी मावशी राहायची गुजरातला. ती गुजरातनं कधीतरी इकडं आली तर माझ्या आईसाठी ती ढोबळी मिरची अशी तळून आणायची. कारण ही तळल्यानं 2 दिवस राहते ना. गुजरात ते सोलापूर यायला किती 1 दिवस 1 रात्र लागते. ही मावशी माझी असल्या मिरच्या तळून आणायची माझ्या आईला. ती आम्ही लहानपणी खायचं आणि परत तिचं बघून आम्ही पण करतो सारखं. म्हणलं तुम्हाला पण सांगावा म्हणून त्यासाठी मी केली आज ही ढोबळी मिरची. तुम्हाला आवडली तर तुम्ही बी करा, तुम्ही बी खावा आणि कशी झाली मला बी सांगा. हे बघा, अशी झाली ढोबळी मिरची. मध्यम गॅसवर तुम्ही तळून घ्या. पण मिरची आणताना पातळ कातडीचीच आणायची. हे तुम्ही भाकरीवर चपातीवर खावा चालते. लहान मुलानं तर ही मिरची खाल्ली तर ती तुम्हाला एकदा खाल्ली तर परत परत असंच करून द्या म्हणते. इतकी आवडेल त्यांना ही मिरची.